शहरात घडत असलेल्या आगीच्या दुर्घटनांमुळे ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल टीकेचे धनी होत असतानाच 8 क्विक रिस्पॉन्स वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचे 31 कोटीचे कंत्राट घेण्यासाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याचं उघडकीस आलंय. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमधील भीषण आगीनंतर शहरातील अग्निशमन दलाच्या विभागीय केंद्रांच्या अपुऱ्या क्षमतेचे धिंडवडे निघू लागलेत. अग्निशमन बंब आणि वाहनांचा तुटवडा, अपुरं मनुष्यबळ यामुळे थेट महापालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवलं जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या विविध केंद्रांसाठी 3 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या 8 क्विक रिस्पॉन्स वाहनांचं संचलन, दुरुस्ती, निगा आणि देखभाल यासाठी पालिकेनं 3 वर्षाच्या कालावधीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही वाहनं एका खासगी ठेकेदारामार्फत चालवण्यात येत आहेत, मात्र त्याची मुदत संपल्यामुळे पालिकेनं पुन्हा निविदा काढली आहे. सुरुवातीला या कामासाठी सुमारे 32,51,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता, मात्र लेखापरीक्षण विभागाच्या सूचनांनंतर सुधारित अंदाजपत्रक तयार करत हा खर्च 31,07,00,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान महासभेची मंजुरी आवश्यक असतानाही प्रशासनानं निविदा प्रक्रिया सुरू केल्यानं आश्चर्य व्यक्त होते. तर आयुक्त राव यांनी अत्यावश्यक निधीचा वापर औषधासारखा करा, जेवणासारखा नाही अशा शब्दात प्रशासनाला सावध केलं होतं. तरीही इतक्या मोठ्या रकमेची निविदा प्रशासनानं काढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.